पंतप्रधान नरेंद्र मोदीचे 12 वर्ष पूर्ण झालेलं आहे. साल काय सांगाल आपण आज या ठिकाणी दर्शन घेतलं आहे? या देशामध्ये आदरणीय नरेंद्र मोदींच्या रूपानं या देशाला प्रगतीपथावर घेऊन जाणारे एक भव्य दिव्य असं नेतृत्व हिमालयाच्या उंचीचं खऱ्या अर्थाने या हिंदुस्थानाला आणि त्यांच्या माध्यमातून भारत देशामध्ये एक विकासाचं पर्व सुरू झालं आणि ते पर्व सुरू होऊन आता एक तप झालं, 12 वर्ष झाली. मला वाटतं की तळागाळातल्या माणसाला बरोबर घेऊन सर्वसामान्य जनता हे माझं कुटुंब समजून आणि जनतेला विकासाच्या वाटेवरती घेऊन चालणारं हे असं उंच भरारी मारणारे हे नेतृत्व आहे. आज त्याला 12 वर्ष झाली. म्हणून मायाक्काच्या मंदिरामध्ये माझे सहकारी आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी आम्ही परमेश्वराजवळ मायाक्काजवळ त्यांना दीर्घायुष्य चांगलं आरोग्य आणि हा भारत देश स्वावलंबन आणि प्रगतीपथावर जाण्याच्या दृष्टीने खऱ्या अर्थानं त्यांच्या हातून एक मोठं काम घडावं अशी प्रार्थना आज देवाच्या चरणी आम्ही केली. तुम्ही माजी मंत्री होता, कृषी मंत्री होता, आता शेतकऱ्यांच्या विषयावर नवीन पाऊल काय उचलणार आहे शेतकऱ्यांसाठी? हे काय की यावर्षी पर्जन्यमान कमी आहे असा हवामान शास्त्रज्ञ विभागाचा अंदाज आहे, परंतु शासनानं त्या दृष्टीने पावलं उचललेली आहेत. निश्चितपणानं पुढे पिण्याच्या पाण्याची टंचाई येणार नाही. खतं बियाणं सर्व उपलब्ध शेतकऱ्यांना करून दिलं आहे आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून सुद्धा अनेक योजना शेतकऱ्यांच्यासाठी विशेषतः सिंचनाच्या योजना, दुष्काळ भागाला शेतीला पाणी देण्याचं काम, दुष्काळ भागातील शेती हिरवीगार करण्याचं काम खऱ्या अर्थानं या देशामध्ये 60 वर्षानंतर जर मोठ्या प्रमाणामध्ये कुणी केलं असेल तर ते आदरणीय नरेंद्र मोदी